मायभूमीचं रक्षण करणारा माजी सैनिक आज स्वतःच्या संरक्षणासाठी मागतोय प्रशासनाला भीक। माजी सैनिकाची कहाणी त्यांच्या जुबानी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याची। माजी सैनिक दत्तात्रव आबाराव दराडे मूळगाव मांडवा तालुका शिंदखेडा जिल्हा बुलढाणा या गावचे ते रहिवासी असून ते माजी सैनिक आहेत। 1994 ला ते सैन्यात एअर डिफेन्सला भरती झाले। 2 वर्षांनी 1996 ला त्यांचं लग्न झालं। त्यानंतर त्यांच्या संसाराची कहाणी त्यांच्या जुबानी। तारुण्याच्या जोशात जीवन संगिनी शोधली। उभ्या आयुष्यात ती कधी सासरी नाही ओलांडली। बायकोच्या आग्रहाने जन्मगावची जमीन विकली। आम्हा पैसे हातात आल्यावर मात्र बायकोची बोर पिकली। गावची जमीन विकून सासरवाडीला गेलो म्हणून झाली संकटहानी। एका हो भावांनो माझी करून कहाणी। कर्तव्यावर असताना सैनिकात माझा दबाव होता, पण एटीएम तिच्याकडे म्हणून तिचा रुबाब होता। माझा कार्यकाळ सैन्यात, इकडे तिचा शबाब होता। पगार पैशासाठी मला गोड बोलल्या जायचं। माझ्याच पैशावर मित्रांनो तिचं शॉपिंग मनसोक्त व्हायचं। आता उतार वयात मी त्यांना सहन होईना। सर्व्हिसचे 35 लाख अडपून सुरू केली माझी दैना। प्रेमाचे 2 शब्द 2 घास सोबत बसून कधी न खायना। माझे मळलेले कपडे ती कधीच न धुईना। 42,000 पेन्शन असूनही म्हणते डबल नोकरीवर जावं। घरात सतत करत असते भावांनो माझ्यासोबत ती काव। गेलो होतो नोकरीवर, मधातच आला कोरोना। घरी आलो म्हणून तिच्याशी भांडणाचा झाला सामना। पावलोपावली मानहानी माझी, जगण्याची नाही कामना। चुकलं काय माझं आयुष्यात, कुणी हो मला सांगा ना। जमीन बंगला प्लॉट गाडी सर्व झाले तिच्या नावावर। आता पेन्शनसाठी उठली भावांनो ती माझ्या जीवावर। ठाण्यातही तिची ओळख, रिपोर्ट माझा घेत नाही। सैनिक जरी असलो तरी पोलीस मला दाद देत नाही। म्हणून घेतले मी जिल्हा सैनिक बोर्डाकडे धाव। आता तरी देवरूपात प्रशासन मला पाव। देशाचं रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाची कहाणी ऐकूया आज आपण त्यांच्या जुबानी। एका भारतीय माजी सैनिकाचा यांच्यावर झालेली जी आपबीती आहेत आज आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेणार आहोत। एका माजी सैनिकाला रिटायरमेंटवर आल्याच्या नंतर त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी शासनाकडून भीक मागावी लागत आहे। ही सर्वात मोठी खेद आहे। आणि आपल्या सोबत आहेत माजी सैनिक दत्तात्रय आबाराव दराडे। काय तुमच्या सोबत नेमका घटनाक्रम झालेला आहे, थोडक्यात माहिती द्या। आल्यानंतर मला जीव घेणे प्रसंग एकदा दोनदा आलते, पण शेवटच्या क्षणाला मला नातेवाईक वगैरे कोणीच साध्य मित्र मंडळी मग शेवट मला जीव घेण्याचा प्रसंग आल्यामुळे मी घर सोडलं आणि बुलढाणा सैनिक बोर्ड आणि पोलीस आयुक्त बुलढाणा शहर पोलीस याच्याशी संबंध भरती झालो आर्मीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये एअरपोर्ट डिफेन्स। तेव्हा 2-3 वर्षांनी माझं लग्न झालं, एक मुलगा झाला। नंतर मी फॅमिली सोबत ठेवली। मग आई सोबत होती, वडील वारलेले होते। नंतर फॅमिली तिचे आई वडील राहायचे, आईला सेवा करत नसे, खूप मजा मौज मस्ती करायचे, पगार होऊ द्यायचे नाही। मग नंतर 15 आरला पोस्टिंग गेलो मी, त्यांच्या पगार वाचत नसे काही नसे। नंतर मग 2-3 वेळेस मी रिटायर सुट्टीवर आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुला आपलं पहिले जे काही शास्त्रीला विचारलं होतं ते म्हणे जबरदस्ती लग्न करेल जुळत नसताना। पण आमचे बंधू खेड्या विभागात कसं चालत होतं, मोठ्या व्यक्तींनी जे सांगितलं तेच एक फोटो पाठवला होता मला। श्रीनगरला माझी पहिलीच पोस्टिंग होती, नाशिकवरून पहिलीच पोस्टिंग श्रीनगरला मला फोटो पाठवला होता फटाकडी नुसतं मेकअप करून। भावांनी बोलला ते मोठे महमदी भाऊ, त्यांनीच माझ्या माघारीच हो बोली केली, फोटो पाठवला आणि मुलगी तुला करावंच लागल। मग मोठ्या माणसापुढे मला काही जाता नाही आलं, फोटोवरच मुलगी पसंत केली। नंतर मग 4-5 वर्षांनी त्यांनी ते ड्रामे सुरू केले। मग एक मुलगी झाली। मग ड्युटीवर असताना मी फॅमिली अंबाल्याला मंत्रिमंडळीमध्ये फॅमिली ठेवली, तेव्हा तिचे भरपूरसे ड्रामे असे विचित्र ड्रामे ऐकायला मिळाले। मग मी म्हणलं नको आपल्याला, तो घरी जा आता। एवढं सासू सासरे राहायचे, मी कंटाळले ते भाजीपाला आणून। आणि तिचे काहीतरी विचित्र कार्यक्रम होते, त्या विचित्र कार्यक्रमामुळे तिला घरी सोडलं। आणि रिटायर आल्यावर मी सुट्टीवर आल्यावर मी मला व्यवस्थित
पैसे घेऊस तरच गोड बोलणे, बस तर गोड बोलणे, शॉपिंग करणे, असं करू तसं करू, प्रेम संबंध तेवढ्या पुरते पैसे संपले की जशाच तसे लोन काढा, हे करा, ते फुल मौज मस्ती करायची. मी त्यांच्या त्रासाला खूप कंटाळून गेलो आणि जीव घाला शेवट प्रसंग आला माझ्यावर. 11:30 वाजता नाते जाणार होते, कोणीच नाही आले. मी हाच लोवर घालून घराच्या बाहेर पडलो. एका माजी सैनिकला म्हणलं, एक हॉटेलवाल्याने त्याच्या फोनपेवर पैसे मागून घेतले. साठेगावचा XYZ फौजीनं 2,000 रुपये टाकले. त्या हॉटेलवाल्याने त्याच्या मोबाईलमध्ये घेऊन मला ग्राहक आणून दिले. नंतर मी पुढचा बुलढाणा शहर पोलीस आयुक्त तिथं चौकशी करून बुलढाण्याला लेटर देऊन त्यांनी साखरखेडा ते सांगितलं की आम्ही कसून चौकशी लागणार. साखरखेड्याला त्यांचे बरेचसे रिपोर्ट असल्यामुळे त्यांचे रिपोर्ट घेतले. मी माझ्या जीवाला खूप धोका होता. कसं तरी घराच्या बाहेर पडावं आणि आपला जीव वाचवा. मला मित्र मंडळी कोणी साथ देत नशी. माझ्या बुद्धीनुसार जेवढं करता येईल मी ATM सगळे ब्लॉक करून टाकले आणि जळगावाकडे बँकेचं खातं बी जळगावला केलं. ते बँकेत जायचे, सैनिक बोर्डात जायचे, इलाहाबाद पर्यंत आम्हाला पूर्ण पेन्शन पाहिजे, डुप्लिकेट फोटो न्यायचे, असे काळी बाजार करते. त्यांचे कोणीतरी असायचे XYZ सैनिक लोकांना दारू मटण खाऊ घालायचे आणि ते मी कॉन्फरन्सवर ऐकून घ्यायचं फोन करून सिक्युरिटी. असे मग शेवटच्या पाड्याला मी निर्णय घेतला की आपल्याला यांच्यात राहायचं नाही. ठाणा पोलीस म्हणे तुमचा जर जीवच नाही तर ते कसं काय राहणार. स्त्रीला सैनिक बोर्डमध्ये त्यांनी ते सांगितलं, तुमचा जीव राहिलेला आणि पेन्शन तुम्हाला भेटत नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही आणि कोणत्याच प्रकारे तुम्ही तुमच्यात राहू शकत नाही. ते जीवन कसं जगायचं, काय जगायचं ते ठरवते. तुमच्यावर जीव घेणा प्रसंग हा ओढवला म्हणतात, त्याला किती दिवस झाले? सर मध्ये 2-3दा मी वाचलो. किती दिवस झाले सरासरी? 3 वर्षापासून चालू होतं सर. बरं, नाही अशामध्ये जीव घेणा प्रसंग शेवटचं मला कळलं होतं ना. ते म्हणजे याच्यात टाकू त्याच्यात टाकू, कोणतो असं तो 11:30 वाजता येणार होता नाही आला. मग ते कळून आलं मरण की आपली आता मोठी आपण कसं सटकायचं. यांचे आपली जाऊ दे, प्रॉपर्टी जाऊ द्या, सगळं जाऊ दे, आपल्याला काहीच घेत नाही. आपल्या जीव वाचून आपण पेन्शनवर घेऊन जाऊ. तुमच्यावर जीव घेणं प्रसंग आला त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनची नाव घेतली का, तक्रार वगैरे दिली का? साखरखेड्याला घेतली नाही, मी बुलढाण्याला तक्रार केली. बुलढाणा पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? हा दिली होती. बरं, त्याची गोष्टी तुमच्याकडे आहे का? त्यानंतर पोलीसवाल्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही का? काहीच नाही केली. ते पैसे दिले काय डिस्मिस 3 दिवस कागद दिले नाही 4 बोकांनी माझे. नाही, साखरखेड्याच्या पोलीसवाल्यांनी तुमची तक्रार घेतली नाही, परंतु बुलढाणा पोलीसवाल्यांनी तुमची तक्रार नोंद करून घेतली. हो. तर मग त्या तक्रारीवर काही त्यांनी चौकशी केली का? डिस्मिस केली. असे ते सुधा पाटील मोठे लीडर लोक असतात साखरखेडा बुलढाणा ग्रामपंचायत चक्रा मारायचे आणि ते नशीन गावची लोक काय नाही काऊन तुम्ही राहून जाणे काय करता आता फौजी असं तसं म्हणलं राहायचं. सैनिक बोर्डाकडून काही मदतीसाठी धाव घेतली का? हो घेतली मी. बर, काय त्यांनी पत्र वगैरे लिखित दिलं तुम्हाला? मी पत्र वगैरे लिहिलं. त्यांच्याकडे ओसी आहे. ते म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्हाला हानी होणार नाही, तुमचं जीवन कसं जगायचं, त्यांना मी कोणतेच पेन्शनचे डॉक्युमेंट काही देणार नाही. आणि मी पोलीस स्टेशनचं दाखवलं. म्हणलं परत मी माझं सगळं काम केलं. आता मी जळगावला मी कुठे नाही, मला त्याच्यात राहायचं नाही. ते किती आले तर त्यांना काहीच कागदपत्र द्यायचं नाही. ते गेले सैनिक बोर्डामध्ये म्हणे शकत नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही. मी 26 वर्षाच्या आत जेवढी कमाई केली, घर, शेती, प्लॉट, घेतलेले कंपोर्ट आणि बँक बॅलन्स ऑन ड्युटीवर असताना फॅमिलीच्या नावानं 8 लाख, माझ्या नावानं 8 लाख आणि घर, जमीन, प्लॉट, शेती सगळी मालमत्ता फॅमिलीच्या नावावर आहे. आणि हडप करून मला जीव मारायची धमकी. शेवटचा प्रसंग मला आठवला की आता आपण वाचू शकत नाही. आता घर सोडून कसे तरी जाऊन जिल्हा सैनिक बोर्डचे आहे ना, कसं जीवन जगायचं आणि घरापासून कसं दूर राहायचं. मला भारत सरकार महाराष्ट्र शासनाकडून मी सुरक्षित राहावं एवढी माझी सहायता करावी. नाही तर ते जवळपास इथं कोणी आणून मला खतमही करू शकतात. मला भारत सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळण्यात यावी. मी भंगभंग पिटकतो. मला कोणी नातेवाईक मित्र मंडळी साथ देत नाही. मी जळगावला गेलो सुरुवातीला मी बुलढाण्यावरून आणि तिकडे राहिलो काय दिवस. मी खात्याचे बँकेचे खाते बदली केले, ATM चेकबुक सगळे ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले, ब्लॉक करून टाकले. तरी बँकेत जाऊन ते भांडणं करायचे सैनिक बोर्डात, आमचे पैसे का नाही, पेन्शन आमच्या नावावर पाहिजेत. आणि मला ज्या दिवशी रात्रीच्या वेळेस ते म्हणतात पिट्या टाकू, याच्यात टाकू, असं करू, एक पाय माडा दुसरा म्हणून टाकू. आता कोण येतं दांडके सोली. मग मी म्हणलं आपल्या आता जीव जातो
मी हेच लोवर घालून घराच्या बाहेर पडलो आणि कस तरी माझा जीव वाचून पोलीस स्टेशनच्या 8 दिवस चक्रा काटत होतो. नंतर सैनिक बोर्डात मी जळगावला गेलो. जळगाव माझं ट्रीटमेंट केलं. नंतर इकडे आलो. सरला सांगितले हकीकत की सर माझी अशी समस्या आहे. सरच्या रूम मध्ये मी 4 दिवस होतो. नंतर मी स्पेशल रूम केली तर रामनगरमध्ये. तर मला महाराष्ट्र शासनाकडून माझी सुरक्षितता मिळावी ही माझी अपेक्षा आहे. सीमेवर रात्रंदिवस करून एक सैनिक आपल्या परिवारासाठी जो मेहनत करत असतो आणि मायपुंजी जमा करत असतो, घरी आल्याच्या नंतर ही सर्व मायपुंजी तो परिवारात देतो. परंतु एक दिवस असा होतो की तो परिवारच त्यांच्या जीवावर उठतो. परंतु प्रश्न असा पडतो की या माजी सैनिकांनी शेवटी जगायचं कसं, हा आजच्या या माजी सैनिकाला पडलेला लोकप्रश्न आहे.